यासाठी वाटलं की कारण की शासनाच्या ज्या योजना आहेत तर त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या परिपूर्ण नियमाप्रमाणे राबवले जात नाहीत. त्याच्यात अनियमितता, भ्रष्टाचार हे निष्पन्न होतो. तर निष्पन्न होतो म्हणजे कसा होतो? आमच्या खडकवाडी पाटोद तालुक्यातील खडकवाडी या गावामध्ये जिल्हा परिषद समाजाअंतर्गत दलित वस्तीसाठी 4,90,000 लक्ष मंजूर झालेले होते. परंतु सरपंचांनी ते काम न करता 4,36,000 बोगस असे उचललेले आहेत आणि काम न करता त्यामुळे शासनाच्या ज्या वस्तीमध्ये विकास व्हायला पाहिजे होता त्या वस्ती ही विकासापासून वंचित राहते, बाजूला राहते. त्या वस्तीचा विकास होत नाही. म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे काम होत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपण माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना अशी वाटलं की आमचं गाव हे विकलं तर विकासापासून दूर आहे, म्हणजे विकलं तर बरं होईल आणि विकण्यास साहेबांनी आम्हाला मंजुरी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी मागणी तुमची मान्य करतील असं वाटतं? काय विषय, आता जसं आपलं कुटुंब प्रमुखामध्ये एक कुटुंब प्रमुख असतो तसे ते माननीय मुख्यमंत्री साहेब एक राज्याचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आमचं जे दुखणं आहे किंवा आमची जी मागणी आहे ही समाजाची एका विशिष्ट समाजामध्ये ती राबवली जाणारी योजना आहे आणि ती योजना न करता परस्पर अशी उचललेले आहेत. याचं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे गांभीर्याने विचार करतील आणि सदरील ती योजना आहे ही तात्काळ प्रशासनाला आदेश देऊन करायला लावतील असा अपेक्षा वाटते. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही ती अपेक्षा व्यक्त केलेली आहे. झाल्याची तक्रार कोणाकडे केली होती का? ती भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माननीय आम्ही जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना तक्रार देऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस होऊन गेलेले आहेत. कलेक्टर साहेबांना दिलेली आहे. पाटोद पंचायत समिती BDO साहेबांना दिलेली आहे. तरी अद्याप सदरील प्रशासनातील अधिकारी कोणीही आत्तापर्यंत या खडकवाडी गावामध्ये नेमकं भ्रष्टाचार झाला आहे किंवा नाही झाला आहे किंवा काम केलं आहे किंवा नाही केलं आहे हे अजूनही पाहायला आलेले नाहीत. म्हणून मला असं वाटलं की आमचं हे खडकवाडी गाव विकणं योग्य राहील आणि ते विकण्यास माननीय मुख्यमंत्री साहेब मान्यता देतील अशी अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.